के आदेश के बाद आखिरकार जीएसटी विभाग के 2 कर निरीक्षकों के खिलाफ पुलिस में मामला दर्ज। बुल्ढाना जिले के खामगांव जीएसटी डिवीजन के सहायक कर आयुक्त चेतन सिंह राजपूत की शिकायत पर धुले पुलिस में तत्कालीन कर निरीक्षक सागर सोनवने, गोविंदा चावरे के खिलाफ धारा 211 के तहत मामला दर्ज किया गया है। ऐसे में एक बार फिर जीएसटी विभाग का कुप्रबंधन सामने आया है। सहायक कर आयुक्त चेतन सिंह राजपूत लगातार जीएसटी विभाग के अंदरूनी कदाचार को सामने लाकर सरकार के गैरजिम्मेदार कर्मचारियों के खिलाफ आवाज उठाते रहे हैं। जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव। दिनांक 27 ऑगस्ट रोजी कल्याण जीएसटी कार्यालयातील निरीक्षक सागर प्रल्हाद सोनवणे आणि माझगाव कार्यालयातील निरीक्षक गोविंद विक्रम चौरे या दोघं निरीक्षकांविरुद्ध धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। सदर दोघे निरीक्षकांचे मल्टिपल फ्रॉड्स, बोगस रिफंड केसेस आणि क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज टू कन्सील द करप्शन या सर्व बाबी स्वतः पोलीस विभागाच्या तपास अहवालात निष्पन्न झाल्या होत्या। त्या पश्चात धुळे पोलीस अधीक्षकांनी तपास अहवाल हा न्यायालयात सादर केला असता स्वतः आदरणीय न्यायालयाने अभियुक्तांविरुद्ध क्रिमिनल प्रॉसिक्युशनचे आदेश दिले होते। न्यायालयीन आदेशान्वये धुळे पोलिसांनी परवा ही कारवाई केली आहे। इकडील कार्यालय हे आदरणीय न्याय व्यवस्थेचे ऑनरेबल पब्लिक प्रॉसिक्युटर देवेंद्र सिंह तंवर यांचे आणि धुळे पोलिसांचे आभारी आहे। आतापर्यंत ज्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरण लावण्याचा प्रयत्न झाला त्यांच्यावर तुम्ही न्यायालयात जाणार? लिसन, इकडील कार्यालयाची भूमिका ही व्यक्तिविशेष नाही। सदर संपूर्ण अट्टहास हा शासन महसूल संरक्षणाकरिता आहे। कुठल्याही करप्ट अँड क्रिमिनलची जागा ही शासकीय कार्यालयात नसून कारागृहात आहे। त्याकरता सर्व उचित कायदेशीर मार्गांचा सनदशीर न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करण्यात येत आहे।